शिवरायांना सुखरूप स्वराज्यात पाठवण्यासाठी माझं बलिदान झालं होतं. सिद्धिजोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता आणि त्या वेढ्यातून शिवरायांना बाहेर काढण्यासाठी मला प्रति शिवाजी बनवायचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे पन्हाळगडावरून 2 पालख्या निघाल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीमध्ये मी प्रति शिवाजी म्हणून. जशा पालख्या निघाल्या तशी सिद्धीच्या सैन्याला खबर लागली, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. खबर कळताच सिद्धी तापला, लाहौल विलापवत. ऐसे कैसे भाग गया शिवाजी? बोला था ना, होशियार रहना इन मराठों से, ये बिजली की तरह आते हैं और पलक झपकते ही गायब हो जाते हैं. अब मुंह क्या देख रहे हो मेरा? जाओ जाकर लेके आओ शिवाजी राज. पण त्यांना काय माहिती, त्यांनी जो पकडलाय तो हा मावळा आहे, मावळा. मला सिद्धीसमोर आणण्यात आलं. सिद्धी तर आनंदात धावून निघाला. त्याला वाटलं जे कोणी करू शकलं नाही ते मी करून दाखवलं. पण इतक्यात त्याचा एक सरदार जो महाराजांना ओळखत होता तो म्हणाला, ये शिवाजी नाही है. सिद्धी भागला. त्याने नंगी तलवार काढली आणि माझा चादरात रोवली. बता कापर कौन है तू और कहा है शिवाजी? अरे कशाला नादाला लागतोयस? दिसतोय ना शिवाजी सारखा, मग मीच तुझ्यासाठी शिवाजी. बता नहीं तो टुकड़े टुकड़े करके दफना दूंगा. अरे मर्दाची भीती कोणाला दाखवतोस? जे मर्दाला घाबरतात ते मराठे नसतात, जे मर्दाला घाबरतात ते मराठे असतात. अरे तुम्ही एकदा काय लाख वेळेस विचारलंस का तरी हेच सांगेन की मीच शिवाजी आहे. हा एक शिवाजी मेल्याला काही फरक पडत नाही. असे हजारो शिवाजी तयार केले माझ्या राजानं या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. सिद्धी भान वैतागला. त्याला मराठ्याचा स्वाभिमानच कळेना. त्याने तलवार काढली, गर फिरवली आणि सबकन माझ्या मानेवरून फिरवली. क्षणात माझं मस्तक धडापासून वेगळं झालं. मस्तक जरी वेगळं झालं ना तरी मनात मात्र एकच विचार होता, माझं राज स्वराज्यात सुखरूप पोचलं असेल ना. होय, मी तोच शिवाजी काशीद आहे जो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुसाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान झालाय. होय, मी तोच शिवाजी काशीद आहे तो जन्माला जरी शिवाजी काशीद म्हणून आला ना तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज होता. होय, मी तोच शिवाजी काशीद आहे, मी तोच शिवाजी काशीद आहे.